मसाले डब्यातली सुंठ घेतली आपण, तसं मसाला डब्यातलं जायफळ हे जर घेतलं आपण, हे सुद्धा खूप वेगवेगळे आजार दूर करते. जायफळ घ्या, पाण्यामध्ये थोडंसं घासा, त्याचा जो लेप निघतो उघळलेलं, हा डोक्यावरती कपडाला लावायचा. आणि डोकेदुखीची समस्या त्वरित बंद होते, त्वरित बंद होते. जायफळाचा लेप डोक्यावरती लावा. अजून एक आहे औषध, खूप फास्ट ते काम करतं. आपण चहा सर्वांना पथ्य म्हणून सांगतो, चहा पिऊ नका. चहा हे औषध म्हणूनही काम करतं. 1 कप कडक कोरा चहा बनवा, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा आणि प्या. ते 15-20 मिनिटामध्ये डोकेदुखीची समस्या बंद होते. 15-20 मिनिटामध्ये चांगला फरक जाणवतो आपल्याला, जबरदस्त. 1 कप कोरा चहामध्ये अर्धा लिंबू पिळा आणि हे प्या. आता डोळ्याचे विकारी भरपूर लोकांचे वाढलेले आहेत. डोळे लाल होतात, डोळे जळजळ होतात, चष्मा वाढलेला आहे. ज्या लोकांचे डोळे लाल होतात, जळजळ होते, अशा लोकांनी दुर्वा माहिती आहे सर्वांना, हराळी दुर्वा घ्यायची, थोडेसे चेचून रस काढायचा, 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाका. ह्याचा जबरदस्त फायदा होतो. ज्या लोकांना डोळ्यात आग होते, लाल आहे, चष्मा आहे, अशा लोकांनी बेलपत्रीची पानं घ्यायची, स्वच्छ धुवायची, ह्याचे 2-2 थेंब नियमित डोळ्यामध्ये टाका. ह्याचा एक खूप चांगला फायदा होतो, डोळ्याचे भरपूर विकार ठीक होतात. कोबी डोळ्याच्या बऱ्यापैकी सर्व आजारावर काम करते. कोबीची पाने चायनीज सोबत खाता ना तुम्ही, हां, ते चायनीजचे डोळे बघितले तर किती तेजस्वी असतात. चायनीज सोबत जी खातात ती कोबी कच्ची घरी नियमित जेवणामध्ये घ्यायची, थोडी 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 थोडी. याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो, जबरदस्त फायदा. हा जो कोबीचा फायदा जसा डोळ्यावरती आहे, तसाच कोबीचा फायदा किडनीसाठी होतो. जर तुम्ही अर्धा कप कोबीचा ज्यूस जर सकाळी उपाशी पोटी पिलात, हा अल्सरवरती काम करतो, आतड्यावरती सूज, आतड्याच्या विकारावरती काम करतो आणि किडनीवरती खूप छान काम करतो. ज्या लोकांना अंधत्व आलेलं आहे, अशा लोकांनी नियमित कोबीची पाने आहारामध्ये ठेवा. त्याचबरोबर अर्धा चमच मध घ्यायचा, अर्धा चमच तुळशीचा रस घ्या, एकत्र करा, ह्याचे 2-2, 3-3 थेंब डोळ्यामध्ये टाका. ज्यांना अंधत्व आलेलं आहे, भरपूर लोकांना त्याचा फायदा होतो. खूप रुग्णांनी जे चांगले रिझल्ट दिलेले आहेत आपल्याला. तुळशीचा रस आणि मध हे मिश्रणचे 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाकायचे. यामुळे अंधत्व दूर होण्यासाठी फायदा होतो. जसं मध आणि तुळशीचा रस डोळ्यासाठी गुणकारी आहेत, त्याच पद्धतीने ज्यावेळेस ताप येतो, खोकला आहे, श्वसनाचे विकार आहेत, यामध्येही मध आणि तुळशी रस हा खूप गुणकारी आहे. त्याचे जबरदस्त फायदे भेटतात. खूप लोकांनी चांगले फायदे सांगितलेले त्याचे. हां, खायला थोडंसं पण गोड असल्यामुळे छान लागेल ते. ज्या लोकांना, ज्या मुलांना, ज्या मुलींना तोतरेपणा आहे, बोलताना तोतर बोलतात, बोबडं बोलतात, हेच मध घ्यायचा, थोडासा 1 चमचाभर मध घ्या, यामध्ये अर्धा चमच सेंधव मीठ मिसळा आणि ते जिभेला चोळायचं. जसं ब्रश करतो ते आपण जिभेला चोळायचं. हे जर व्यवस्थित चोळलं 4-5 दिवस तर तोतरेपणा कमी होतो. बेलाची आणि पिंपळाची 5-5 पाने घ्या, स्वच्छ धुवा. ही जी 5-5 पाने आहेत, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झालं गाळून घ्या. सकाळी उपाशी पोटी, संध्याकाळी झोपते वेळेस त्यांना अर्धा कप सकाळी, अर्धा कप जर संध्याकाळी नियमित दिला तर यामुळे स्मरणशक्ती वाढते, भरपूर स्मरणशक्ती वाढते. मानसिक आणि शारीरिक स्टेबिलिटी निर्माण होते, स्थिरता निर्माण होते, तोतरे बोलण्याची समस्या दूर होते.